तर या सर्वजण खायला आणि शिंगोळी कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा। नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा आज मी जेवणासाठी काय बनवायले, संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे। आता वाजले 7। तर बघा मी शिंगोळी बनवणार आहे। तर या शिंगोळ्यासाठी मी घेतलेल्या आहेत मिरच्या, 3च घेतल्यात कारण सिद्धी आमची खात नाही, कारण जास्त जर तिखट केलं तर। हे जिरे घेतलेले आहे, हे लसूण आणि हे कोथिंबीर घेतलेले आहे। तर आता आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये, कारण पाट्यावर वाटायला माझ्याकडे पाटण नाही त्यामुळे मी मिक्सरमध्येच काढणार आहे। आणि आता ह्याच्यात तर हे बघा आता मीठ टाक त्याच्यात आपण ह्याच्यात लावून घेऊ। तर हे बघा आपलं वाटण झालेलं वाटायचं। तर आता मी ज्वारीचं पीठ काढून घेते, तर सामान काय काय तुम्हाला दाखवते चला। तर हे बघा मित्रांनो, मी ही घेतलेलं आहे ज्वारीचे पीठ आहे। तर मी ह्याला नीट व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। तर बघा थोडेच करायचे, जास्त नाही करायचे। तर ह्याच्यात मी वाटण टाकून घेणार आहे आता। तर कालच करायचे होते पण माझे मिस्टर घरी होते काल, त्यामुळे मी नाहीत केले, कारण त्यांना असलं आवडत नाही। भाजी भाकरी रोजची आवडते आणि फळं पण आवडत नाही वरणातले, त्यामुळे आज सकाळीच गेलेले ते, त्यामुळे मी आज आता बनवते आमच्या पुरतं संध्याकाळी। तर हे बघा मी टाकलेलं आहे। तर आता हळद टाकून घेते। तर हे बघा मित्रांनो, हे असं मिक्स करून घ्यायचे। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तर मी दाखवलं आहे हिरव्या मिरच्या, कोणाला तिखटच आवडतं तिखटाचं, तर हिरव्या मिरच्या जास्त आपल्या आवडीनुसार टाकायच्या 3-4, कोणाला तिखट आवडते। जिरे टाकायची, लसूण आणि कोथिंबीर, नंतर मग फुंडे टाकल्यानंतर कोथिंबीर आणखीन वरून टाकायची शिंगोळ्या टाकल्यानंतर। तर हे बघा असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला तिंबून घ्यायचं आणि घट्ट तिंबायचं, कारण पातळ नाही तिंबायचं, कारण शिंगोळ्या येत नाहीत परत। असं घट्ट तिंबून घेते चला तर हे बघा मित्रांनो, आपल्याला झालेलं आहे शिंगोळ्याचा काही असं घट्ट असं तिंबून घेतलेलं आहे। मी हळद टाकले, कोणाकोणाला हळद पण आवडत नाही, तर कोणी हळद पण नाही टाकत। तर चला आता ह्याच्यासाठी आपल्याला फोडणी टाकायची पाण्याची आणि तरी बघा लसूण आपल्याला लाल असं झालं, त्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची। आणि हे आहे धना पावडर, हे आहे बघा झटपट कांदा मसाला, हे थोडाच टाकणार आहे कारण तिखट होते। हळद थोडीच टाकून घेणार आहे याच्यात। पाणी ओतणार आहे जास्त, कारण पाणी असेल तर छान लागते खायला, नुसतं सुकं खाऊ वाटत नाही शिंगोळी। तर थोडे पाणी सरबरीत करणार आहे मी। तर हे बघा हे आपले फुणे झालेले आहे टाकायचे शिंगोळ्याचे। तर आता हे पाणी उकळूस तर हे बघा मी कोथिंबीर वगैरे चिरून घेतली, तोपर्यंत आपण शिंगोळी करून घेऊ। तर चला तर हे बघा मित्रांनो, आपण आता शिंगोळी करून घेऊ। तर हे बघा असं कोण कोण हे असं गोल पण करून घेते आणि कोण कोण आहे असे पण करतात। मी मिक्स करणार आहे, हे बघा नुसतं असे करून टाकायचे, छान लागतात खायला। तर आता पूर्णपणे आपण सगळे करून घेऊ। तर हे बघा मित्रांनो, आपले शिंगोळे झालेले आहेत। तर आम्ही 2 प्रकारचे केलेले आहेत, असे गोल पण काय केलेले आहेत आणि हे असे पण केलेले आहेत। तर आता हे पाणी उकळायचं चालू आहे बघा, उकळते। तर आता आपण ह्याच्यात लगेच टाकून घेऊ, कारण गरम झाले पाणी। हे बघा हे अशा सोडायचे एक एक, आणि गरम उकळी पाणी उकळल्याशिवाय शिंगोळे टाकायचे नाहीतर सगळे मग काय नाही, सगळे शिंगोळे तुटून जातात। आता आपण सगळे टाकून घेऊ। तर हे बघा मित्रांनो, आपल्याला हे उकळी आली, कारण जास्त हे असं ह्या साईड कोण हलवून घ्यायचंय, कारण हे कोण हलवायचं नाही, कारण सगळे शिंगोळे मोडतात मग, कारण लगे जर हलवलं तर असं। तर हे बघा आपलं एक सुद्धा मोडलेलं नाही, हे बघू शकता आता तुम्ही। हे बघा सगळे अख्खे आहेत। तर गरम पाणी टाकल्याशिवाय झाल्याशिवाय शिंगोळे टाकून घ्यायचे नाही। तर आता आपण ह्याला बारीक गॅस घेऊ। तर हे बघा मित्रांनो, हे कोंडबळे आपल्याला झालेले आहेत आणि मी कोथिंबीर पण ह्याच्यात टाकून घेतलेली वरतून, आणि पिठात पण टाकली होती आणि वरतून पण टाकून घेतलेले। आता शिजत आलेले आहेत, तर आणखीन थोडंसं शिजवून घेते मी, कारण हे बघा गरम उकळून पाणी दिल्यानंतर हे कोंडबळे असे तुटत नाहीत, कारण तुम्हाला दाखवले तुम्ही कोंडबळे कसे बनवले ते। हे बघा असे काय बनवले होते, तुटलेले नाहीत, तर मी बनवताना कसे बनवले होते हे बघा। तर हे बघा मस्त अशी झालेली आहेत। हे बघा आमची सिद्धी नुसती वर्डणीवर ग बसते। तर चला आता तुम्हाला आम्ही खाताना दाखवतो, आणि सर्व जर खायला या शिंगोळी आणि कशी झाली तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा। तर हे बघा मित्रांनो, आपले शिंगोळे झालेले आहेत। तर मी ताटात काढून घेते।
हे बघा मस्त असे झालेले आहेत. तर या सर्वजण खायला आणि शिंगोळे कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर जर कोण नवीन असेल सबस्क्राईब पण करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि शिंगोळे खायला सर्वजण या. चला तर नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.